पाटील, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल संध्याकाळी पर्यंत तुम्ही उपचार नाकारले होते, पण रात्री उशिरा उपचार घ्यायला सुरुवात झालेली आहे। आपली भेट कुणाची झाली होती, काय चर्चा झाली आणि तुम्ही उपचार घेतायत त्याबद्दल आम्हाला सांगा। सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत गर्दी झाली होती। म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते। काल गर्दी झाली होती, ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे। इकडं गर्दी करू नका, कारण कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे। आपण इकडं येऊन गर्दी करू नका। काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची। ते कामं उरकल्याशिवाय कोणी इकडे येऊ नका अंतरवालीकडं। मी आहे इथं, मी आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही हटणार। ही मराठा समाजाला माझी विनंती आहे। तब्येत पण आता बरी आहे। दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते। काल काहीतरी 70 का 69 काय शुगर, 84 का BP असं काहीतरी झालं होतं, एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं, मला नाही माहिती। रात्री 3 वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीच नेतो आहे, आपण सलाईन घ्यावी। म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली। नाही त्यांनी हा विषय तडीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल। पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं। फक्त मराठा बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी शांत राहावं, इकडं गर्दी करू नका, कामं उरकून घ्या। शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे। मला जर काही अडचण आली सरकारकडून, प्रशासनाकडून, तर आपल्याला माहीत होईल। आणि मला माहिती आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही। एका हाकेवर 2-2, 4-4 लाख लोक अंतरवालीकडे येत आहेत। आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही। एकजूट आपली काय आहे ती, सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे। त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही। शेतीतले कामं सगळ्यांनी करा ही विनंती आहे। आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुमची, त्यांनी काय आश्वासित केलेलं आहे? नाही, त्यांच्याकडून काहीच नाही। ते फक्त निरोप घेऊन आले होते। ते कोणी असो, तो कोणत्या पक्षाचा आमदार असो, तो कोणत्याही पार्टीचा असो, तो कोणाचाही असो, मला पहिल्यापासूनच 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, घेणं देणं नाही आहे। कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं, मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना। याच्यासाठी ते सरकारकडे जात आहेत, येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी। म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचा आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही भेट मरायला।